घरात थोडीफार माझी पावर तर आहेच. हे मी का म्हणते हे पुढे सांगतेच. त्या अगोदर आज हिमांशू सकाळी सकाळी गणेशला भेटला. 2 दिवसानंतर ते घरी आले, त्यामुळे मग ते रात्री उशिरा आल्यामुळे रात्री त्यांची काही भेट झाली नव्हती. मग सकाळी त्यांना बघितलं होतं, खूप खुश झाला. आज सकाळच्या जेवणात बनवली होती कढी. दुपारच्या वेळेस म्हटलं चला थोडं स्किन केअर तरी करूयात, कारण थंडीच्या दिवसात स्किन खूप ड्राय पडते. मी स्किन केअरसाठी शक्यतो घरगुती उपाय जास्त करते. बेसन पीठ, हळद, दही, त्यानंतर थोडं खोबरेल तेल आणि गुलाबजल आणि थोडीशी हळद हे मिक्स करून मग चेहऱ्यावरती अप्लाय केलं. थोडा वेळ सुकल्यानंतर स्वच्छ ते धुवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट एकदम इन्स्टंट ग्लो किंवा काय यासाठी तर आपण करतच नाही. थोडंसं मॉइश्चराईज स्किन राहील हिवाळ्यामध्ये, अशी छान तुकतुकीत ड्राय पडणार नाही, स्मूथ स्किन राहील यासाठीच आपण हिवाळ्यामध्ये स्किन केअर जास्त करून फॉलो करतो. ऑफकोर्स ग्लो तर पाहिजेच असतो, पण इन्स्टंट ग्लो ही कुठलीच गोष्ट लगेच देत नाही. त्यामुळे कंटिन्यू या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात, तेव्हाच आपल्याला याचा छान रिझल्ट मिळतो. संध्याकाळच्या वेळेला शिमला मिरची भाजी करण्याचं ठरवलं तर त्या अगोदर कांदा आणि शिमला मिरच कट करून थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर कांदा, टोमॅटोची प्युरी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मसाले ॲड केलेत आणि त्यानंतर थोडं मीठ टाकून थोडा वेळ तसं शिजवून घेतलं. मी इथे टोमॅटो प्युरीचा वापर केला आहे. इथे तुम्ही टोमॅटो बारीक चिरून सुद्धा यामध्ये टाकू शकता. साईडला थोडं तेल सुटायला लागल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून बेसन पीठ ॲड करायचं आणि त्याला छान परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून दही टाकायचं. तुम्ही दहीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. दही छान फेटून घ्यायचं आणि मगच टाकायचं. त्यामुळे काय होतं, मग दहीसुद्धा याच्यामध्ये फाटत नाही. तर तुम्ही बघू शकता दही पण फाटलेलं नाही आहे, काही नाही, एकदम छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग जे आपण परतून घेतलेलं आहे शिमला मिर्च आणि कांदा ते त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. तर इथे भाजी ही तयार झाली आहे आणि खूप छान अशी चविष्ट भाजी तयार झाली होती. मी स्वयंपाक करेपर्यंत यांनी हॉलची अशी अवस्था करून ठेवली आहे. सगळ्या घरात खेळणी पांगलेली होती, खाली गादी घेतलेली होती, त्यावर सगळा पसारा होता, कुशन सगळीकडे पसरलेले आणि या सगळ्या गोष्टी. मग हे बघून तर माझा एकदम संताप झाला. मी खूप चिडचिड पण केली की काय हे सगळं आता जेवायचं कसं आपण, कारण आम्ही हॉलमध्येच जेवण करतो आणि मला लागली होती खूप जास्त भूक. मी म्हटलं आता लवकर हे तुम्ही दोघांनी हे सगळं आवरून घ्यायचं. तर हे बोलेपर्यंतच ते दोघंही उठले पटकन आणि सगळं आवरू लागले. त्यामुळेच तर म्हटलं मी की हां ठीक आहे, थोडीफार तर पावर आपली आहेच घरामध्ये. तर असं आजचा ब्लॉग इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.